मंडळी, आपण वरणाचे वेगवेगळे प्रकार बघत आहोत. त्यात आज आपण मसूर डाळीचे वरण बघणार आहोत. काही जणांना तूर डाळ खाऊन पित्ताचा त्रास होतो, मग अशा वेळी चेंज म्हणून कधी मुगाचं वरण, कधी मसूर डाळीचं वरण अवश्य करून बघा. हेही तेवढंच चविष्ट असतं. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता इथं मी वरणासाठी साधारण पाव वाटी मसूर डाळ घेतली. आता मी साधारण 4 जणांसाठी इथं वरण करणार आहे. अंदाजे पाव ते अर्धा वाटी मसूर डाळ आपण इथं घेऊया. ती स्वच्छ धुवून घेतली, आवश्यकतेनुसार पाणी घातलंय आणि कुकरला 2 शिट्ट्या करून शिजवून घेतले. हे बघा, शिजवल्यावर ही डाळ अशी पिवळी दिसते. आता ही चांगली घोटून घेऊया आणि वरणाला सुरुवात करूया. कढईमध्ये साधारण 2 चमचे तेल गरम केलं, त्यात मोहरी घातली. मोहरी तडतडल्यावर हिंग आणि हळद घालायची आहे. साधारण अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घातली. कढीपत्त्याची ताजी पानं घातलेली आहेत. आता इथं मी एक अर्धा कांदा बारीक चिरलेला आहे आणि तो घातलाय. तसेच 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून इथं घातल्यात. असा लसूण ठेचून घातल्यामुळे वरणाला छान चव येते. आता कांदा चांगला परतून झाला की त्यात अर्धा टोमॅटो बारीक चिरून घालायचा, तोही चांगला परतून घ्यायचा आणि त्याच्यात मसाला घालू. इथं मी गोडा मसाला 1 चमचा, आवडीनुसार लाल तिखट घातले आणि मिश्रण चांगलं परतून घेतले. आता टोमॅटो आपल्याला चांगला शिजवायचा आहे. मसाले करपू नये म्हणून त्याच्यात थोडंसं पाणी घातलं आणि झाकण ठेवून 1-2 मिनिटाकरता चांगली वाफ येऊन दिली. हे बघा, आता इथं तुम्ही बघू शकता टोमॅटो अगदी छान शिजलाय आणि मिश्रण कसं छान एकजीव दिसतंय. आता ह्यात शिजलेली मसूर डाळ घालायची. मिश्रण व्यवस्थित ढवळून घेऊया म्हणजे पाण्याचा अंदाज येईल. आता गरजेनुसार ह्याच्यात आपण पाणी घालूया. आता यामध्ये गुळाचा छोटासा खडा घालायचा, त्याच्यामुळे काय होतं, वरणाला चव चांगली येते. तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालूयात. आता हे वरण चांगलं 5 ते 6 मिनिटं छान उकळून घेऊया. आता मसूर डाळीमध्ये प्रोटीन बरोबरच फायबर आणि आयर्नही असते. तसेच पचायला ही हलकी आहे, त्यामुळे वजन कमी करणे किंवा मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी ही उपयोगी पडते. 5 ते 6 मिनिटं झालेत आणि वरण छान उकळलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं हे वरण झालेलं आहे. जरासं घट्टसर केलं तर पोळीबरोबर, भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता, नाहीतर गरम गरम वाफळता भात आणि हे वरण छानच लागतं. मग मंडळी, कशी वाटली ही रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. आणि तुम्हाला ही डाळ सिरीज कशी वाटते तेही कमेंट करून नक्की सांगा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.